अमेरिकेच्या परवानगीने तेल खरेदी या मुद्द्यावरून आता टीका होतीये. पाहूया त्याच संदर्भातल्या टॉप 9 बातम्या. अमेरिकेची भारताला रशियाकडून तेल खरेदीसाठी 30 दिवसांची सूट. इराण इस्रायल युद्धादरम्यान तात्पुरती मुभा. भारताची रशियाकडून 20 दशलक्ष बॅरल तेल खरेदीची प्रक्रिया सुरू. तेल खरेदीसाठी अमेरिकेनं सूट दिल्याच्या मुद्द्यावरून लोकसभेतील भाषणाचा व्हिडिओ, राहुल गांधींकडून ट्विट. 11 फेब्रुवारीचा व्हिडिओ शेअर करत आज जे काही सुरू आहे ते परराष्ट्र धोरण नाही अशी टीका. भारताला तेल खरेदीची परवानगी देणारा अमेरिका कोण? काँग्रेसचा सवाल. भारत स्वतंत्र राष्ट्र, कुणाचाही गुलाम नाही. काँग्रेसचं ट्विट. भारताला रशियाकडून तेल खरेदीसाठी अमेरिकेनं दिलेल्या परवानगीवर काँग्रेसची टीका. रशियाकडून तेल खरेदीसाठी भारताला अमेरिकेच्या परवानगीची गरज का आहे? आम आदमी पार्टीचे नेते अरविंद केजरीवाल यांचं ट्विट. अशी नेमकी काय मजबुरी आहे ज्यामुळे ट्रम्प समोर नतमस्तक झालात? भारतीयांच्या हितासाठी राजीनामा द्या. ट्विटमधून केजरीवालांचा पंतप्रधान मोदींना. भारताला गुलाम बनवणाऱ्या पंतप्रधान मोदींनी तत्काळ राजीनामा द्यावा. संजय राऊतांची ट्विट करत पंतप्रधान मोदींवर टीका. अमेरिकेनं रशियाकडून तेल घेण्यास 30 दिवसांची सूट दिल्यानंतर टीका. देशाचा अपमान हिंदुस्थान सहन करणार नाही असाही उल्लेख. संजय राऊतांनी मोदींना सल्ले देणं बंद करावं. भाजपचे मुख्य प्रवक्ते नवनाथ पन यांचं प्रत्युत्तर. राहुल गांधींची गुलामगिरी करणाऱ्यांना मोदींवर टीकेचा अधिकार नाही असाही हल्लाबोल. परवानगी गुलामांना दिली जाते. आता अमेरिकेच्या मेहरबानीवर रशियाकडून तेल खरेदी करणार. संजय राऊतांची टीका. आता पाहूया टॉप 9 मोठ्या राजकीय बातम्या. रोहित पवारांकडून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसह सुनेत्रा पवारांची भेट. अजितदादांच्या अपघात प्रकरणामध्ये योग्य तपास करण्याबाबत निवेदन. रोहित पवार उद्या दिल्लीमध्ये केजरीवालांची भेट घेणार. इंडिया आघाडीच्या नेत्यांनाही भेटणार. दादांच्या अपघाताचा मुद्दा संसदेमध्ये मांडण्याची मागणी करणार असल्याची माहिती. व्हीके सिंहला सीआयडीनं चौकशीसाठी बोलावलं होतं की शाही पाहुणचारासाठी? व्हीके सिंहला 8 तास चौकशी केल्याचं सांगण्यात आलं. प्रत्यक्षात बहुतांश वेळ त्याची बडदास्त ठेवण्यातच गेला. व्हीके सिंहच्या सीआयडी चौकशीवरून रोहित पवारांची टीका. तर चिरकुट माणसाला वाचवण्यासाठी दादांना न्याय मिळत नाही. रोहित पवार आक्रमक. व्हीके सिंहला वाचवण्याचा प्रयत्न केला जातोय असाही आरोप. राजकारणासाठी अजित पवारांची हत्या झाली. दादांच्या विमान अपघातावरून विकास लवांडेंचे गंभीर आरोप. तर अजित पवार कोणासाठी तरी राजकीय अडचण ठरत असतील असाही लवांडेंकडून संशय उपस्थित. दादांच्या विमान अपघाताच्या प्राथमिक अहवालावर आम्हालाही संशय. सीबीआय चौकशीची मुख्यमंत्र्यांकडे मागणी केली आहे. व्हीएसआरचा मालक दोषी असेल तर त्याला आमचा पक्ष सोडणार नाही. अनिल पाटलांचा इशारा. राज्यसभा निवडणुकीप्रमाणे आगामी विधान परिषद निवडणुकीही बिनविरोध व्हावी. संजय राऊतांचं वक्तव्य. पवारांच्या उमेदवारीमुळे राज्यसभा निवडणूक महायुतीकडून बिनविरोध. आगामी विधान परिषद निवडणुकीमध्ये उद्धव ठाकरेंच्या उमेदवारीची पुन्हा शक्यता. त्या पार्श्वभूमीवर शिवसेना ठाकरे गटाची मोर्चे बांधणी. बारामती राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीची पुढील आठवड्यामध्ये घोषणा होण्याची शक्यता. सूत्रांची माहिती. अजित पवारांच्या निधनानंतर बारामती आणि भाजपचे आमदार शिवाजीराव कर्डील यांच्या निधनानंतर राहुरीमध्ये पोटनिवडणूक. आता पाहूया टॉप 9 राजकीय बातम्या. भाजपकडून लोकसभा खासदारांना सोमवारी आणि मंगळवारी सभागृहात उपस्थित राहण्याच्या सूचना. सभागृहात उपस्थित राहण्यासाठी व्हीप जारी. लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना पदावरून हटवण्याच्या विरोधकांच्या प्रस्तावावर सोमवार आणि मंगळवारी चर्चा होणार. काँग्रेसकडूनही लोकसभेच्या सर्व खासदारांना 3 ओळींचा व्हीप. सोमवार आणि मंगळवारी सभागृहात उपस्थित राहण्यासाठी व्हीप. लोकसभा अध्यक्ष ओम बिर्लांवर अविश्वास ठरावावर चर्चा होऊन मतदान होणार असल्यानं व्हीप जारी. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडून 9 राज्यांच्या राज्यपालांची नियुक्ती. जिष्णू देव वर्मा महाराष्ट्राचे नवे राज्यपाल. शिवप्रताप शुक्ला तेलंगणाचे तर RN रवी पश्चिम बंगालच्या राज्यपालपदी नियुक्त. सामान्य कार्यकर्त्याला पद दिलं तर त्याचं स्वागत खुल्या दिलानं करावं. संजय राऊतांचं वक्तव्य. शिवसेनेकडून राज्यसभेसाठी ज्योती वाघमारेंच्या निवडीवरून संजय राऊतांची प्रतिक्रिया. मनसेचा 9 मार्चचा वर्धापन दिन रायगडच्या पायथ्याशी होणार. पक्षाच्या सदस्य नोंदणीचा शुभारंभ मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये होणार. राज ठाकरे रायगड किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीला अभिवादन करणार. त्यानंतर पार पडणार वर्धापन दिनाचा कार्यक्रम. वर्धापन दिनानिमित्त नंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे देणार जातमुक्त गावाला भेट. 10 मार्चला राज ठाकरेंचा अहिल्यानगरमधील सौंदाळा गावचा दौरा. निवासा तालुक्यामधल्या सौंदाळा गाव जातमुक्त घोषित. 5 फेब्रुवारीला विशेष ग्रामसभेमध्ये ठराव पारित. जालना महापालिकेमध्ये स्वीकृत नगरसेवकांची निवड बिनविरोध. नवनिर्वाचित महापौर वंदना मगरे यांच्या उपस्थितीमध्ये महापालिकेची पहिली बैठक संपन्न. भाजपचे 2 तर शिंदेच्या शिवसेनेचा 1 आणि काँग्रेसचे 1 स्वीकृत नगरसेवक बिनविरोध निवड.
धाराशिव जिल्ह्यामध्ये पंचायत समिती सभापती निवडीमध्ये शिवसेनेचं वर्चस्व. जिल्ह्यातील 8 पंचायत समितींपैकी 6 पंचायत समित्यांवर शिवसेनेचे सभापती तर 2 पंचायत समितीवर भाजपचा झेंडा. अमरावती महानगरपालिकेच्या तिजोरीच्या चावी राष्ट्रवादी अजित पवार गटाकडे. स्थायी समिती सभापतीपदी राष्ट्रवादी अजित पवार गटाचे अविनाश मार्डीकर यांची निवड. अमरावती महानगरपालिकेमध्ये भाजप, राष्ट्रवादी आणि युवा स्वाभिमान संघटनेला सत्तेमध्ये समसमान वाटा.